नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कर्नाटकमधून. दोन गटातल्या वादाविरोधात झालेल्या आंदोलनामुळे नवा वाद पेटला. बंगळुरू शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटना गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडची गणपतीची मूर्ती जप्त करून ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवली. त्यानंतर तीच मूर्ती दुसऱ्या गाडीमध्ये नेत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं तुष्टीकरणासाठी गणपतीला तुरुंगात टाकल्याचा आरोप मोदींनी केला. तर कर्नाटक सरकारनं गणेश उत्सवाला मनाई करण्यात आली असून गणपतीला अटक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तर कर्नाटकातला वाद नेमका काय आपण पाहतोय. 2 दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या एका शहरामध्ये विसर्जनावेळी 2 गटात वाद झाला होता. त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळुरूमध्ये विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन पुकारलं. टाउन हॉल परिसरामध्ये विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन करण्याची घोषणा केली. परवानगी नसताना आंदोलन होणार हे माहिती झाल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. आंदोलक थेट गणेश मूर्ती घेऊन आंदोलनाच्या ठिकाणीच दाखल झाले. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी आधी गणेश मूर्ती आणि त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गणेश मूर्ती आधी व्हॅनमध्ये आणि त्यानंतर एका दुसऱ्या गाडीत ठेवली. यावर तुष्टीकरणासाठी काँग्रेस सरकारनं गणपतीला तुरुंगात टाकल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. तर गणेशोत्सवास मनाई करून कर्नाटक सरकारनं गणपतीला अटक केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. गणपतीची मूर्ती घेऊन हिंदू संघटना आंदोलन करत होत्या. त्याच वेळी पोलिसांनी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते त्याचबरोबर गणेश मूर्ती देखील ताब्यात घेतली आणि ही गणेश मूर्ती पोलिसांनी सुरुवातीला पोलीस व्हॅनमध्ये ठेवली आणि त्यावरूनच आता मोठा राडा सुरू झाला. आज तो हालात ये हो गई है कि कांग्रेस के राज में कर्नाटका में गणपति जी को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है. गणपति जी को पुलिस के डिब्बे में बंद कर दिया. पूरा देश आज गणेश उत्सव मना रहा है और कांग्रेस विघ्नहर्ता की पूजा में भी विघ्न डाल रही है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणारे लोक आज त्यांनी कर्नाटकमध्ये गणपती उत्सवाला मनाई केली. गणपती बाप्पाला अटक करण्याचं पाप केलंय. अशा काँग्रेसला धडा शिकवण्याचं काम कोण करणार मला सांगा. गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाला अटक करता, गणपती बाप्पाचा उत्सव बंद पाडता, कुठं फेडाले पाप.